तर या घटकामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेल्या पंचायत राज समित्या कोणत्या आणि त्यांनी केलेल्या शिफारशी कोणत्या, आपण त्याची माहिती घेणार आहोत. साधारणतः तर 1960ला समिती स्थापन केलेली होती. 60ची समिती कोणती होती? 60ची समिती वसंतराव नाईक समिती. वसंतराव नाईक समिती. आता वसंतराव नाईक समितीच्या काही शिफारशी होत्या, त्या शिफारशी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यांच्या शिफारशी होत्या त्रिस्तरीय पंचायत राज असावं. पंचायत राज असावं आणि ही सर्वात महत्त्वाची शिफारस या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली आहे. त्रिस्तरीय पंचायत राज संस्था. प्रत्येक ग्रामपंचायतीस, प्रत्येक हे महत्त्वाचं आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीस स्वतंत्र ग्रामसेवक असावा, अशी शिफारस या समितीने केलेली होती. झेडपीला म्हणजे जिल्हा परिषदला जिल्हा मंडळ संबोधावे म्हणजे म्हणावे. आता आपण म्हणतो ना जिल्हा विकास मंडळ म्हणावे. त्याचबरोबर झेडपी मध्ये म्हणजे जिल्हा परिषद मध्ये आमदार खासदारांना प्रतिनिधित्व नको. आमदार खासदार यांना प्रतिनिधित्व नको. आणि ही देखील मागणी या ठिकाणी शिफारस महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आमदार खासदारचा समावेश नाही, तर या ठिकाणच्या त्या ठिकाणच्या लोकल बॉड्यामध्ये त्या ठिकाणचे स्थानिक लोकांचा समावेश असतो, परंतु आमदार खासदारांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करता येत नाही. आणि कायदा हा 1961 काय केला गेला? संमत केला. अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी माहिती आहे. आपण प्रथमतः या ठिकाणी महत्त्वाची आणि मोजकी माहिती, जे की छोट्या परीक्षेसाठी विचारली जाते, अशी माहिती पाहूया. वेळ मिळाल्यानंतर तुम्हाला अतिशय बारकाईने अभ्यास केलेले ज्या पुस्तकं आहेत त्यांचा आधार घेऊन देखील या ठिकाणी आपण माहिती बनवूया. त्याच्यानंतर दुसरी समिती स्थापन केलेली होती, ल ना बोंगीरवार समिती. त्याचा कालावधी आहे 1970चा, म्हणजे 1970ला स्थापन केलेले. त्यांच्या शिफारशी पाहूया आपण. तर त्यांनी शिफारस केली होती न्याय पंचायती रद्द कराव्या. न्याय पंचायती रद्द कराव्या. वर्षामध्ये 2 ग्रामसभा घ्याव्या. अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याकडे 4 ग्रामसभा होतात. ग्रामसभा घ्याव्या. तर कधी कधी होतात 26 जानेवारी 15 ऑगस्ट. त्या ग्रामसभा आपल्या इकडं 2 त्यांनी सांगितलेले आहे, परंतु 4 होतात. 26 जानेवारी 15 ऑगस्ट, 1 मे आणि 17 सप्टेंबर अशा पद्धतीच्या ग्रामसभा आपल्याकडे होतात. त्याच्यानंतर सरपंच समिती नेमावी. आता ही सरपंच समिती कुठं असते?
पंचायत समितीमध्ये साधारणतः 15 सदस्य त्या ठिकाणी असतात आणि त्यांचा सचिव त्या ठिकाणचा विस्तार अधिकारी दर्जाचा व्यक्ती त्या ठिकाणचा सचिव असतो. तर सरपंच समिती नेमावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 2 समित्या झाल्या. 1980 बाबुराव काळे समिती, राव काळे समिती, आणि त्याच्यानंतर एक समिती झालेली आहे, स्थापन केली गेली 1984 पी बी पाटील समिती. 1984 पी बी पाटील समिती. आता यांचे शिफारशी आहेत, त्या शिफारशी आपण माहिती करून घेऊया. तर ही जी बाबुराव काळे समिती होती ती कशासाठी नेमलेली होती, तर झेडपी अध्यक्ष व CEO यांचे अधिकार यांच्यासाठी ही बाबुराव काळे समिती नेमलेली होती. तर ग्रामपंचायत व ग्रामसभा यामध्ये संवाद असावा असं किंवा त्याच्यामधले कार्य काय असावं त्याच्यासाठी समिती नेमली गेली होती. आणि पंचायत समितीवर PC किंवा PS पंचायत समितीमध्ये BDO म्हणजे गट विकास अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी यासाठी हे बाबुराव काळे समिती नेमलेली होती. तर त्याच्यानंतर या ठिकाणी PB पाटील समिती. तर हे PB पाटील त्यांनी सांगितलेलं आहे थेट सरपंचाची निवडणूक घ्यावी. थेट सरपंच निवडणूक घ्यावी. प्रश्न खूप वेळेस येऊन गेलेला आहे, विचारला जातो. तर त्यांनी सांगितलेलं आहे 2000 लोकसंख्येसाठी GP म्हणजे ग्रामपंचायत असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या समितीनं. याला पंचायत राज पुनर्विलोकन समिती देखील म्हटलं जातं. कंसात लिहून घ्या, पंचायत राज पुनर्विलोकन समिती असं देखील उपनाव आहे. त्याच्यानंतर PS पंचायत समितीचे सभापती हे ZPचे सदस्य. कसे सदस्य? मानद सदस्य. मानद सदस्य असावे कंपल्सरी. आणि त्याच्यानंतर 4 ग्रामसभा घ्याव्यात. आता 2 ग्रामसभा सांगितल्या बोंगीरवाड समितीनं, 4 ग्रामसभा घ्याव्यात. आणि नियोजन समितीवर, जे जिल्ह्याची नियोजन समिती असते, नियोजन समितीवर आमदार
व खासदार समावेश, आमदार व खासदार यांचा समावेश असावा आणि SC ST आणि महिला आरक्षण असावे असं या ठिकाणी PB पाटील या समितीनं सांगितलेलं आहे. तर पुन्हा एकदा पाहूया वेगळं काय आणि महत्त्वाचं काय हे पाहूया. आता इथं बघा 1960ला जी समिती नेमलेली होती वसंतराव नाईक समिती, तिनं शिफारसी केलेल्या होत्या त्रिस्तरीय पंचायत राज असावं, तर स्वतंत्र ग्रामसेवक असावा. महत्त्वाचे जे आहे घटक आहेत त्याला आपण अंडरलाईन करून घेतो आहोत. झेडपीला जिल्हा मंडळ हे नाव त्यांनी सुचवलेलं आहे. त्याचबरोबर आमदार खासदार देखील कुठं नसावे, हे जिल्हा परिषदमध्ये झेडपीमध्ये त्यांना प्रतिनिधित्व नको आहे. आणि 1961नं काय केलेलं आहे तर हा कायदा संमत केलेला आहे. कोणता पंचायत राज समिती हा कायदा 1961नं संमत केलेला आहे. त्याचबरोबर लना बोंगीरवार समिती ही जी समिती आहे यांनी न्यायपंचायतीवर घाला घातलेला आहे, म्हणजे रद्द करण्यासाठी 2 ग्रामसभेची शिफारस केलेली आहे. आणि सरपंच समिती म्हणजे तालुक्याला पंचायत समितीमध्ये PS इथं लिहूया, PS मध्ये पंचायत समितीमध्ये 2 सरपंच समिती नेमण्यात यावी असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लना बोंगीरवार बाबुराव काळे समिती, तर त्यांचे अधिकार झेडपी अध्यक्ष आणि C1चे अधिकारासाठी नेमलेली ही समिती होती. तर ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यामध्ये सुसंवाद असावा याच्यासाठी त्यांनी शिफारस केलेली आहे. आणि पंचायत समितीमध्ये BDO म्हणजे गट विकास अधिकारी हे पद असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं जे शिफारशी केलेले आहेत, महत्त्वाच्या शिफारशी ते केलेले आहेत. 1984ची समिती जे PB पाटील समिती जी आहे तिला पंचायत राज पुनर्विलोकन महाराष्ट्रातली समिती म्हटलं जातं. तर थेट सरपंच हे अतिशय महत्त्वाचं आहे. थेट सरपंच नेहमी येणारा प्रश्न कोणत्याही परीक्षेला येतो. त्यांनी सांगितलेलं आहे 2000 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असावं आणि पंचायत समितीचे सभापती हे झेडपीचे सदस्य असावेत, म्हणजे त्या कंपल्सरी त्यांना सदस्यत्व दिलेलं आहे. आणि 4 ग्रामसभा, आता फरक कुठं पडतो पहा, 2 ग्रामसभा कोण म्हटलं आणि 4 ग्रामसभा. त्यासोबत नियोजन समितीवर बघा, नियोजन समितीवर आमदार खासदार असावेत असा आणि SC ST आणि महिलांना आरक्षण असावं असं PB पाटील समितीनं म्हणणं होतं. तर आता इथं आपल्याला वेगळं काय ते शोधायचं आहे. वेगळं काय तर या ठिकाणी 2 ग्रामसभा आणि 4 ग्रामसभा हे वेगळं आहे. कोणाचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. 4 ग्रामसभा, लना बोंगीरवार समितीचं 2 ग्रामसभा आणि 4 ग्रामसभा PB पाटील समितीनं. त्याच्यामध्ये ग्रामसभा जी आहेत तर खासदार आमदार प्रतिनिधित्व नको म्हणून सांगितलेलं आहे कोणी, वसंतराव नाईक समितीनं. आणि कोणती समिती आहे जिनं या ठिकाणी नियोजन समितीमध्ये PB पाटील समितीनं सांगितलेलं आहे फक्त नियोजन समितीमध्ये या ठिकाणी आमदार खासदारांचा समावेश असावा. इथं झेडपीमध्ये प्रतिनिधित्व नको म्हणून सांगितलेलं आहे, झेडपीमध्ये नको म्हणून सांगितलेलं आहे. परंतु इथं नियोजन समिती जी असते जिल्ह्याची, जिल्हा नियोजन समिती, तर त्याच्यामध्ये आमदार खासदारांना प्रतिनिधित्व दिले जावं अशा पद्धतीचे वेगळे घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. थांबूया आपण इथं. पंचायत राज मधला व्हिडिओ आपण क्रमांक 2 पाहत आहोत. तर नगर परिषदा किंवा महानगरपालिका हे ज्या क्षेत्रामध्ये येतं ते आहे 74वे घटना दुरुस्ती
घटना दुरुस्ती, तर त्या घटना दुरुस्तीमधल्या माहिती आपण काही राहिलेली असेल तर ती आपण माहिती करून घेऊया. तर सिंधू संस्कृती जी आहे ते इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वीपासून ते विकास पावलेली विकसित असलेली संस्कृती म्हणून म्हटली जाते. कारण त्या सिंधू संस्कृतीमध्ये जे घरे होती ते घरे काटकोनामध्ये होती. अशा पद्धतीने काटकोनात रस्ते आणि अशा पद्धतीचे उत्कृष्ट अशी रचना असलेले घरे त्या ठिकाणी आढळत होती. म्हणून इसवी सन पूर्व पहा, तर त्या काळापासून सिंधू संस्कृती काळापासून या ठिकाणी शहरांचा विकास होत गेलेला आहे. तर त्या सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्य काटकोनात असलेली घरं, त्याचबरोबर काटकोनात वेगवेगळ्या म्हणजे खिडक्या, त्याचबरोबर गटारे जी होती ते गटारे बंदिस्त गटारे आणि स्नानगृह देखील होती. म्हणजे सर्व सार्वजनिक स्नानगृह अशा पद्धतीचे विकास पावलेली संस्कृती म्हणून सिंधू संस्कृतीचा उल्लेख आहे. त्या काळापासून या ठिकाणी शहरांचा विकास होत गेलेला आहे. आणि तर इसवी सन पूर्व 5000 वर्षापासून साधारणतः विकास झालेला आहे. मध्ययुगीन काळात देखील या ठिकाणी शहरांचा विकास झालेला आहे. शहरे विकास पावलेली आहेत. त्याच्यानंतर इंग्रजाच्या काळामध्ये नगर पालिकांची निर्मिती झाली. त्याच्यानंतर मद्रास, भारतातली सर्वात पहिली मद्रास 1668 साली मद्रास महानगरपालिकेची स्थापना झाली. पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली मद्रास येथे इंग्रजाच्या काळामध्ये. त्यानंतर 1726 मुंबई त्याचा ट्रिक्स आपण को म्हणजे मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी महानगरपालिका साधारणतः 1726 साली स्थापन केल्या गेल्या. त्याच्यानंतर 1993 ला 74वी घटना दुरुस्ती झालेली आहे. हे 1993 आणि 1 जून 1993 पासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी साधारणतः एक 74वी घटना दुरुस्ती जी आहे ते शहरी भागासाठी करण्यात आलेली होती. त्याची आपण माहिती घेतलेली आहे आताच. तर याच्या पुढचा आपण घटक घेऊया. पुढचा घटक आहे महाराष्ट्रात पंचायत राजसाठी समित्या ज्या नेमलेल्या होत्या त्या कोणत्या होत्या आणि त्याची माहिती आपल्याला त्या आपण पाहिलेल्या होत्या याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. तर भारत देशामध्ये केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्या होत्या आणि त्यांच्या शिफारशी पाहिलेल्या. महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेल्या नकाशा तर पंचायत राज मधील घटक महाराष्ट्रात स्थापन केलेल्या पंचायत राज संबंधी समित्या आणि त्यांचे शिफारशी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 1960 स्थापन केलेली वसंतराव नाईक समिती तिने केलेल्या
काही शिफारशीमधल्या महत्त्वाच्या शिफारशी त्रिस्तरीय पंचायत राज असावं याचा स्वीकार महाराष्ट्राने केलेलाच आहे. तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक असावा. झेडपीला जिल्हा मंडळ म्हटलं जावं. झेडपीमध्ये आमदार खासदाराचा काय नसावा, समावेश नसावा, प्रतिनिधित्व नको. आणि 1961 हा कायदा संमत केला गेला. लहना बोंगीरवार समिती 1970ची न्यायपंचायती रद्द कराव्या असं त्यांनी सांगितले. 2 ग्रामसभा घ्यावा, सरपंच समिती नेमावी. ते कुठं? पंचायत समितीमध्ये. 1980ची समिती आहे बाबुराव काळे समिती. ते अध्यक्ष, झेडपीचा अध्यक्ष आणि सीओ यांच्या कोणते अधिकार असावेत त्याच्यासाठी नेमली गेलेली समिती होती. ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये संवाद असावा याच्यासाठी नेमलेली समिती. आणि पंचायत समितीमध्ये BDOचा समावेश केला जावा, BDO दर्जाचा अधिकारी असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर 1984ची PB पाटील समिती आहे, सर्वोत्कृष्ट समिती आहे. या समितीच्या जास्तीत जास्त शिफारशी महाराष्ट्रानं स्वीकारलेल्या आहे. सर्वात महत्त्वाचं, थेट सरपंचाची निवडणूक घ्यावी त्यांनी सांगितलेलं आहे. 2000 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असावी. त्याचबरोबर पंचायत समिती सभापती हे जिल्हा परिषदेचे मानद सदस्य असावेत. आणि त्यांनी सांगितलेल्या 4 ग्रामसभा हे आपल्या इकडे होत असतात, आता सध्या सुरू आहेत. आणि आमदार खासदारांना झेडपीमध्ये सदस्यत्व नको, परंतु जिल्हा नियोजन समितीवर त्यांचा समावेश असावा. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की SC आणि SC ST आणि महिलांना आरक्षण असावं असं त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या पंचायत राज कमिटीच्या ज्या समित्या होत्या त्यांनी केलेल्या शिफारशी. याच्यात वेगळं काय तर प्रतिनिधित्व नको असं आमदार खासदारांना कोण म्हणाले? वसंतराव नाईक समितीने. आणि प्रतिनिधित्व जरी नसलं तरी या ठिकाणी नियोजन समितीवर घेण्यासाठी या ठिकाणी PB समितीनं 1984ला सांगितलेलं होतं. 2 ग्रामसभेची शिफारस केली होती लहना बोंगीरवार समितीने, परंतु PB पाटील 84ची जी समिती होती त्यांनी सांगितले की 4 ग्रामसभा घेण्यात याव्यात असे त्या ठिकाणी सांगितले. त्यामुळं या समित्या त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा आहेत असं मला वाटतं. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.